मार्केट म्हणजे नक्की काय, किंवा स्टॉक मार्केटमध्ये एंटर करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी समजून घेणं, शिकून घेणं गरजेचं आहे, हे आपण आजपासून सुरुवात करत आहोत. आता इक्विटी म्हणजे शेअर सोबतच आणखी एक वेगळं मार्केट आपण शिकणार आहोत, ज्यामध्ये बेस मेटल्स, प्रेशियस मेटल्स, एनर्जीच्या स्क्रिप्ट्स आहेत, ॲग्री कमोडिटीज आहेत, वेगवेगळ्या कमोडिटीजवरती आपण ट्रेडिंग करणार आहोत. त्याप्रमाणेच आणखी एक एक्सचेंज जे भारतामधलं सगळ्यात जुनं स्टॉक एक्सचेंज आहे, म्हणजे भारतामध्येच नव्हे तर आशिया खंडातल्या सगळ्यात जुन्या एक्सचेंजपैकी हे एक स्टॉक एक्सचेंज आहे, ज्याचं नाव आहे BSE, म्हणजेच काय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. जर तुम्ही 10,000 शेअर्स खरेदी करून ठेवलेत आणि जर कंपनीने अनाऊन्स केलं की मी माझ्या शेअर होल्डर्सला 10 रुपये पर शेअर डिव्हिडंड देते, मग 10 रुपये जर डिव्हिडंड दिला आणि 10,000 शेअर्स असतील तर डायरेक्टली आपल्याला एक मेसेज येईल, 1 लाख रुपीज क्रेडिटेड टू युअर डॅश अकाउंट. आता मित्रांनो, हे जर बेनिफिट्स आपल्याला घ्यायचे असतील तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, आणि जर आपण इन्व्हेस्टमेंट करत असेल तर त्यासाठी आपल्याला म्हणजे घेतलेला शेअर स्टोअर करण्यासाठी डीमॅट अकाउंट लागेल. तर डीमॅट अकाउंट कोणाचकडे असतं किंवा डीमॅट अकाउंट काय असतं हे आपण समजून घेऊयात. एखादी वस्तू जर कमी किमतीला घेऊन जास्त किमतीला विकायची, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, खरेदी करायचं कमी किमतीला, विकायचं जास्त किंमत वाढल्यानंतर, त्याला आपण म्हणतो व्यापार, त्यालाच आपण म्हणतो ट्रेड. मग जर ट्रेड करायचं आहे तर ह्या ट्रेडचं ड्युरेशन किती आहे, फक्त एका दिवसाचं. म्हणजे आजच एखादी वस्तू खरेदी करायची आणि आजच्या आज विकून टाकायची, त्याला आपण म्हणतो इंट्राडे ट्रेडिंग. बघा, मार्केटमध्ये प्राइस वाढत असताना तर आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा खरेदी करायचं, वाढल्यानंतर विकायचं. पण मार्केटमध्ये प्राइस जर पडत असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक पोझिशन आहे ज्याचं नाव आहे मित्रांनो शॉर्ट सेल. खूप इम्पॉर्टंट आहे हे, किंवा आपल्याला कुठं जायचंय हे समजूनच इथून पुढचं जे लर्निंग आहे ते आपण स्टार्ट करतोय. तर आपल्याला काय बनायचंय, एक प्रोफेशनल ट्रेडर बनायचंय. म्हणजे कॉल ऑप्शन काय आहे, पुट ऑप्शन काय आहे, किंवा कोणत्या मार्केटप्रमाणे, मार्केट बुलिश आहे बेरिश आहे त्यानुसार कोणत्या ऑप्शनमध्ये ट्रेड करायचा. त्यासोबतच ऑप्शनमध्ये ट्रेड करत असताना ट्रेड हा कशावरती होतो, प्रीमियमवरती. मग हे प्रीमियम काय आहे ते आपण समजून घेणार आहे. कारण पुट ऑप्शनमध्ये सुद्धा स्ट्राईक प्राइस निवडायचे, त्यामध्ये सुद्धा इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे, त्यामध्ये सुद्धा टाइम व्हॅल्यू आहे. कारण एखाद्या ऑप्शनचं प्रीमियम वाढतं म्हणजे काय वाढतं, तर त्यातली इंट्रिन्सिक व्हॅल्यू वाढत जाते. स्ट्राईक प्राइसचं सिंपल लॉजिक काय, की प्राइस आत्ता 19,000 आहे. समजा मी जर स्ट्राईक प्राइस निवडतो 19,100, म्हणजे प्राइस 19,100च्या वरती क्रॉस करून गेली पाहिजे. आता ही एक्सपायरी डेट कोणती आहे, कुठले कॉन्ट्रॅक्ट अवेलेबल आहेत, कुठल्या स्टॉकसाठी, इंडेक्ससाठी कसं बघायचं, तर त्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो, NSEच्या वेबसाईटला आपल्याला जायचं. ट्रेडिंग सॉफ्टवेअरमध्ये मिळणारच आहे आपल्याला, पण आपण NSEच्या वेबसाईटला जाणार आहे. त्यामध्ये कशामध्ये जायचं आपल्याला, बघा इथं आपल्याला ठरवायचं आहे. समजा आपल्याला निफ्टी 50 मध्ये जायचं आहे, चला निफ्टी 50 वर क्लिक करूयात. तर निफ्टीचे सगळे कॉन्ट्रॅक्ट आले आपल्याला, बरोबर. तर मी आता काय करतो, इथे बघा निफ्टी 50, त्याच्यानंतर इंडेक्स फ्युचर, आणि इंडेक्स फ्युचर सिलेक्ट केल्यानंतर इथे मला 3ही एक्सपायरी अवेलेबल आहेत. त्यासाठी आपल्याला माहित पाहिजे की आत्ता कोणतं सेक्टर परफॉर्म करत आहे, किंवा कोणत्या सेक्टरला डिमांड येऊ शकते, किंवा कोणतं सेक्टर डिमांडमध्ये. हे जर आपण आयडेंटिफाय करू शकलो, ह्या ज्या न्यूज आहेत, पॉलिसीज आहे, इकॉनॉमी कसं परफॉर्म करते, फायनान्स कसं चालू आहे, तर ह्या गोष्टींकडे जर आपलं लक्ष असेल, मार्केटमध्ये एंटर करण्याआधी 5 महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. की मार्केटमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे, इन्व्हेस्टमेंट करायचे, तर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये फोरकास्ट काय करतोय, डायरेक्शन ऑफ प्राइस. प्राइस डायरेक्शन काय, वरती चालले, खाली चालले, रेंज बाउंड आहे, जाग्यावरती फ्लॅट राहणार आहे, बरोबर. कशा थ्रू, थ्रू द स्टडी ऑफ पॅटर्न्स इन हिस्टॉरिकल मार्केट डेटा. जो ट्रेंड डाऊन ट्रेंड होता, यामध्ये जर नेकलाईन ब्रेक झाली म्हणजे प्रिव्हियस हाय कसा होता, लोअर हाय होता, इथं नेकलाईन ब्रेक झाली म्हणजे हायर हाय फॉर्मेशन झालं, म्हणजे ट्रेंड रिव्हर्सल झाला. त्यामुळे आपल्याला अप साईडला चांगले टार्गेट मिळणार आहे, ठीक आहे. त्यामुळे आपण नेकलाईन ब्रेक झाल्यानंतर नेक्स्ट कॅन्डलच्या ओपनला काय घेणार आहे, ट्रेड. आणि जेवढा डिफरन्स आहे तेवढंच आपल्याला वरती काय मिळणार आहे, एंट्री पासून टार्गेट. म्हणजे जे हाय आहेत जवळपास सिमिलर आहेत, एकाच लेवलला आहे जवळपास, तर काय बनतोय, एक सिमिलर लेवलला एक रेजिस्टन्स बनतोय. पण जर आपण बॉटम बघितले तर कसे, हायर लो, आणि याला आपण काय कन्सिडर करायचं आहे, या ठिकाणी ट्रायंगल पॅटर्न. आणि ज्या वेळेस ही प्राइस इथून आपल्याला ब्रेकआउट मिळेल, याला आपण काय म्हणतो, ट्रायंगलचा ब्रेकआउट. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, याचं फाउंडेशन, म्हणजेच एनी टाइम एक्सपेन्सेस.
हा आपल्या लाईफचा, हा आपल्या काय आहे, जीवनाचा पाया आहे. एनी टाइम एक्सपेन्सेस ह्याला पहिल्यांदा प्रोटेक्ट करायचं. पण जर आपण कोणत्या तरी एक्सपर्ट थ्रू जर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं तर त्याला काय म्हणतो आपण, म्युच्युअल फंड.